म्हणजे सगळ्या काय फॅशनच्या टिप काय फक्त पोरींसाठीच असतात का? हा उर्मिला, अगं आम्हाला पण जरा काहीतरी म्हणजे नाही का, दाढी केस जरा काय, कुठली क्रीम लावू, कपडे बिपडे कोणते घालायचे, अशानं पोरी पटतील बिटतील, हा आमच्यासाठी पण व्हिडिओ कर, असं लय पोरं आपल्याला म्हणाली. म्हणलं करणार, 100% करणार, कधी ना कधी तरी करणार. आणि आज तो दिवस उजाडलेला आहे. पहिला व्हिडिओ फक्त पोरांसाठी. पोरींनी बघितलं तरी चालेल, तुम्ही तुमच्या बॉयफ्रेंडला, नवऱ्यांना, सगळ्यांना दाखवू शकता आणि आपले विचार कसे सेम जुळतात यासाठी हा व्हिडिओ बघत राहा. आणि नुसता व्हिडिओ नाही केला पोरांसाठी, हा डायरेक्ट पोल घेतलाय इंस्टाग्राम वरती. पोरींना विचारलंय, तुम्हाला मुलांमधलं काय सगळ्यात जास्त सेक्सी वाटतं, सुंदर वाटतं आणि अट्रॅक्टिव्ह वाटतं आणि त्याच्यामुळे ते क्यूट आहेत असं वाटतं, असा पोल घेतलेला आहे. आणि त्याचबरोबर मी एक सर्टिफाईड इमेज कन्सल्टंट आहे, त्याच्यामुळे व्हिज्युअल कम्युनिकेशन प्रमाणे कोणते कपडे, कोणत्या ॲक्सेसरीज, वॉच आणि मुली मुळात काय नोटीस करतात मुलांमध्ये सगळ्यात पहिल्यांदा, हेच मी या व्हिडिओमध्ये शेअर करणार. त्यामुळे लई महत्त्वाच्या टिपा आहेत भावा, शेवटपर्यंत व्हिडिओ बघ. नंबर 1, फॉर्मल्स, सूट, ब्लेझर्स. क्या बात है. अतिशय आश्चर्य न वाटणारं असं ऑब्व्हियस उत्तर आलेलं आहे आणि असंख्य स्त्रियांनी याला वोटिंग केलेलं आहे. फायर इमोजी वगैरे आलेले आहेत. इतकं, याचा अर्थ मुलं हॉटेस्ट दिसतात जेव्हा ते फॉर्मल्स घालतात, असं सगळ्या स्त्रियांचं, मुलींचं मत आहे आणि माझं पण ते मत आहे. आता त्याच्या मागे व्हिज्युअल कम्युनिकेशनचं सायन्स काय सांगतं हे पण मी सांगते. आपल्या कळत नकळत आपण जो पेहराव केलेला असतो त्याच्यामधून आपण लोकांच्या बरोबर कम्युनिकेट करत असतो, बोलत असतो. तर अशा पद्धतीनं जे फॅशनचे 5 कम्युनिकेशनचे माध्यमं आहेत आणि ती म्हणजे डिझाईन, त्याच्यामध्ये टेक्स्चर, त्याच्यानंतर शेप, कलर, पॅटर्न, अशा 5 वेगवेगळ्या माध्यमातून आपण कम्युनिकेशनचे वेगवेगळे संदेश लोकांपर्यंत पोहोचवत असतो. आता तुमच्या लक्षात आलं असेल की समाजामध्ये जे जे लीडर्स आहेत, जे जे मोठ्या मोठ्या पोझिशनवरती माणसं आहेत, तिथे त्यांना युनिफॉर्म्स असतात लिटरली. ते अगदी कॉर्पोरेट सेक्टर, प्रायव्हेट सेक्टरमध्ये सुद्धा ब्युटिफुल व्हाईट शर्ट विथ कॉलर, नेकलाईन बंद असते. इट शोज एक्स्ट्रीमली रिस्पॉन्सिबल पर्सन. आता याच्यामधून संदेश कोणते कोणते येतात? अतिशय जबाबदारी घेणारा, अतिशय सुज्ञ, खूप मच्युअर ॲडल्ट, जो प्रत्येक गोष्टीला खूप सिरियसली घेतो. तो समोरच्याला कॅज्युअली नाही घेणार, तो सिच्युएशनला काहीतरी फालतूपणानं न ट्रीट करता त्याला खूप रिस्पेक्टफुली ट्रीट करेल. द वे ही वॉन्ट्स, समाजाने सुद्धा त्याला रिस्पेक्ट दिला पाहिजे, आदर दिला पाहिजे. आणि म्हणूनच अतिशय मुलींना सुद्धा का असं वाटतं की फॉर्मल्समधला मुलगा, पुरुष अतिशय चिकणा दिसतो, सेक्सी दिसतो, त्याचं कारणच असं आहे की त्यांच्यापर्यंत असा संदेश जातो कळत न कळत. आणि माणूस आतला कसला असला तरी सुद्धा, आता आपण फक्त बाहेरच्या फॅशनच्या क्यूज बद्दल बोलतोय, आज या व्हिडिओमध्ये आपण आतल्या पर्सनॅलिटी, त्यांचा स्वभाव वगैरे याच्याविषयी बोलणार नाही आहोत. आपण फक्त सुपरफिशियल ज्या फॅशन, कपड्याशी रिलेटेड गोष्टी आहेत, नटण्याच्या गोष्टी आहेत, त्याच्याच विषयी बोलत आहोत. बाय द वे, पर्सनॅलिटी, स्वभाव, काय काय मुलींना आवडतं, काय काय मुली पाहतात, जनरली काय काय घडतं डेटिंगमध्ये, मला या सगळ्याचे वेगळे व्हिडिओज करायला आवडेल. नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी याच्यावरचा वेगळा व्हिडिओ करेन. म्हणूनच मला मुलगी म्हणून, स्त्री म्हणून ट्रीट करताना तो अजिबात कॅज्युअली नाही घेणार, रिस्पॉन्सिबिलिटी घेईल, या नात्याला खूप छान जपेल, माझ्या भावनांना खूप सिरियसली घेईन. व्हेरी ॲडल्ट आणि खूप चाइल्डिश बॉईजचे वाईबनं येता याच्यामध्ये खऱ्या, चांगल्या, खूप सिक्युअर, शांत आणि खूप मच्युअर पुरुषाचे संदेश याच्यामधून जातात. नंबर 2, क्लासिक बेसिक व्हाईट टी शर्ट आणि त्याचबरोबर ब्लॅक टी शर्ट प्रत्येक मुलाच्या कपाटामध्ये असायलाच पाहिजे. तुम्ही कधी बघितलंय अतिशय महागाचे जे ब्रँड्स असतात ना, जे जाम एक्सक्लुझिव्ह, फक्त श्रीमंतांना, अति श्रीमंतांना परवडतील म्हणून त्यांचे कुठे इव्हन स्टोअर्स पण फार ठिकाणी असतात. आणि फक्त दुबईच्या मॉलमध्ये किंवा तुम्ही इटलीमध्ये फिरताना त्यांचं लक्झुरियस कुटॉर स्टोअर आहे वगैरे, अशा पद्धतीने बुटीक आहे. अशा सुद्धा ब्रँड्सचे बेसिक व्हाईट टी शर्ट असतात. यानं ना, एकतर व्हाईट हा कलरच इतका सुंदर आहे, त्याच्यामध्ये एक सॉफ्टनेस आहे, त्याच्यामध्ये एक प्युरिटी आहे, त्याच्यामध्ये एक सिम्प्लिसिटी आहे. आणि ना, टी शर्ट आहे ना स्पेशली, आणि प्लीज क्रोकेड, म्हणजे गोल जो असतो ना, क्रोकेड नेक्स म्हणतात, तसा जास्त छान दिसतो मोर दॅन व्ही नेक. सगळं मुलगी असल्यामुळे मी हे खूप एक्झॅक्ट तुम्हाला सांगू शकते. मी त्याचं कारण सांगते आता पुन्हा एकदा. टी शर्टने खूप युथफुल वाईब येते, म्हणजे खूप व्हेरी युथफुल, व्हेरी रिलॅक्स्ड आणि खूप डेस्परेट नाहीये, खूप सुंदर दिसण्यासाठी खूप केविलवाणे डेस्परेट प्रयत्न केले नाहीये. नथिंग इज फ्लॅशी. सो कुठेतरी जी क्वाईट लक्झुरी असं ज्याला म्हणतात ना, म्हणजे भरपूर नॉलेज आहे, भरपूर पैसा आहे, पण सतत असं दाखवी कुठेही नाहीये. खूप शांतपणे, खूप सेक्सी, छान स्वतःला कॅरी करता येतं. आणि छान गोष्ट म्हणजे मुलांचे जे खूप चांगल्या फिटेड जीन्स असतात, ट्राउझर्स, पॅन्ट्स असतात, त्या सगळ्या क्लासिक व्हाईट टी शर्ट्स आणि क्लासिक ब्लॅक टी शर्ट वरती जातात. नंबर 3, भारतीय पारंपरिक पोशाख.
ही मुलं चिकणी दिसतात ना त्याच्यामध्ये. आहा, आपल्या ज्या पारंपरिक पोशाखामध्ये जे रॉयल्टी आहे ना, ज्यांना असा तो खानदानी रुबाब येतो ना, तो म्हणजे कदाचित फॉर्मल्स मधून पण येणार नाही. म्हणजे असा खूप छान सिम्पल, ज्याला नेहरू शर्ट पायजामा म्हणतात, किंवा एखादा कुर्ता, कोणत्याही रंगाचा खरं तर, पण पांढरा कुर्ता. पांढरा कुर्ता जेव्हा मुलं घालतात, आहा, त्याच्या खाली खूप चांगल्या फिटिंगचा पायजामा, चुडीदार पण चालेल, त्याच्या खाली कोल्हापुरी वगैरे घातली आहे, किंवा मस्त लेदरच्या सँडल वगैरे घातलेला आहे, स्ट्रेट फिट पॅन्ट असू शकते, सिगरेट पॅन्ट ज्याला म्हणतात, अशा पद्धतीचा थोडा फिटेड पायजामा थोडक्यात असा असू शकतो, किंवा जीन्सवरती सुद्धा ब्युटिफुल लाईट कलर वेल फिटेड जीन्स आहे, खूप टाईट नाही, इवन बंद गला, म्हणजे चायनीज कॉलर जरी नसली कुर्त्याला तरी सुद्धा थोडासा मोठा असेल, बंद गला असेल, तर ते इतकं रॉयल आणि इतकं सुंदर दिसतं. तो संपूर्ण पेहरावच खूप आहे ना, विश्वास तयार करतो. भारतीय पारंपरिक पोशाख आहे ना, याचा अर्थ एकदम सज्जन आणि गुणी गुणी मुलगा आहे. आणि हे आवडण्याचं आणि कारण, आणि हे असंख्य मुलींनी लिहिलेलं आहे, तो जो रुबाबदारपणा आहे ना, तो फार पूर्वीपासून आपण मराठी चित्रपटांमध्ये मध्ये वगैरे पण बघितला असेल. उदाहरणार्थ सरपंच वगैरेचे दाखवताना धोत्राचा सोगा आणि मस्त एक पांढरा शुभ्र सदरा आणि वरती फेटा, आणि असा तो सोगा एका हातामध्ये पकडायचा. सरपंच वगैरेचे कॅरेक्टर्स असायचे, ते किती रुबाबदार, मिशा पिळायच्या, आहा मिशा. आणि जर तुम्ही ट्रॅडिशनल कपडे जर घातले, जे काही कॉम्बिनेशन बनतं ना ते, आहा हा. आणि याच्याच बरोबर तुम्ही सैफ अली खानचं वगैरे उदाहरण जर बघितलं, किंवा नेहरू, स्वतः पंडित जवाहरलाल नेहरू सुद्धा अप्रतिम बंद गला आणि रॉयल असे पेहराव पोशाख असायचे. आणि वेगवेगळ्या सणावारांना वगैरे, दिवाळी वगैरे कोणत्याही निमित्तानं, जेव्हा खूप क्वचित कारण मुलं भारतीय पारंपरिक पोशाख घालतात, पण जेव्हा घालतात तेव्हा आणि असा गंध वगैरे लावला असेल तर म्हणजे आ हा हा. आणि कधी कधी त्याच्या बरोबरीला ना, कारण भारतीय पोशाखाबरोबर छान छान दागिने पण घालता येतात, जे एरवी मुलांना एखादी अंगठी, एखादी चेन वगैरे अशी घालता येत नाही. पण त्या निमित्तानं, भारतीय पोशाखाच्या निमित्तानं थोडीशी ज्वेलरी, एकतर मुलांना चॉईसेस बिचारांना कमी असतं, त्याच्यामुळे त्या निमित्तानं ते सोनं, चांदी, ती चेन बाहेर निघते, आणि त्याच्यामुळे तो संपूर्ण पेहराव असा खूप खूप देखणा दिसायला लागतो. नंबर 4, तुम्हाला माहिती आहे मुली मुलांमधलं काय ऑब्झर्व करतात सगळ्यात जास्त? हँड्स. येस, मुली मुलांचे हात खूप निरीक्षण करतात, बघतात, खूप लवकर लक्ष जातं हाताकडे. आणि आय डोंट नो समहाऊ हातांचं काय आहे, पण ना हात आहेत ना, ते खूप असे जेंटल, काइंड, पण तरी मॅनली. त्याच्या नखांची कशी रचना आहे, आणि बोटं कशी लांब आहेत, त्याच्यामुळे हातांकडे लक्ष गेल्यामुळे खूप हायजीन, नख कापलेली आहेत का, आणि ते हात कसे आहेत, आणि असे कामाचे रगेड हँड्स खूप वेगळे दिसतात. आणि एखादा पुरुष आर्टिस्ट असेल, किंवा काही लॅपटॉप कुठलं तरी दुसरं काम करत असेल, तरी सुद्धा ती बोटं आणि ते हात खूप वेगळे दिसतात. आणि ऑफकोर्स मुलांच्या हातावरती असं ते केस असतात, त्याचं ते मनगट आणि हे, आणि त्याच्यामुळे वॉच. तुम्हाला असं वाटत असेल की पुरुष स्वतःला आवडते म्हणून वॉचेस घेतात, ते तर खरंच आहे, कारण त्यांच्याकडे कमी ऍक्सेसरीज आणि ज्वेलरीचे ऑप्शन्स असतात. पण मुली सुद्धा तुमचं वॉच निरीक्षण करतात, ऑब्झर्व करतात, आणि त्याचं स्टायलिंग, त्याचा बेल्ट, पट्टा, तर कोणता वॉच आहे, याच्याकडे मुलींचं पण लक्ष जातं, हे लक्षात घ्या. आणि म्हणूनच मुली खूप महागड्या मेनिक्युअर्स आणि खूप महागड्या जेल नेल्स आणि नेल आर्ट्स वरती वगैरे पैसे का घालवतात माहितीये, कारण स्त्रिया ऍक्च्युली हातांकडे आणि नखांकडे बघतात, आणि त्यांचं लक्ष जातं. सो म्हणूनच वॉच. आता मी वॉच साठीचा एक वेगळा शॉर्ट पण केलेला आहे, तो नक्की जाऊन बघा, त्याची मी पण लिंक देते. पण ना घड्याळ, ते इतकं असं ऍट द सेम टाइम मॅनली पण दिसतं, कारण त्याचा रिस्ट, आता आमची खूप नाजूक नाजूक आणि छोटी छोटी घड्याळ असतात, त्यातल्या त्यात किती मोठं घड्याळ घ्यावं याला मर्यादा राहते, कारण की मनगटाचा, हातांचा साईजच स्त्रियांचा खूप नाजूक आणि फेमिनाईन असा असतो, छोटा असतो साईज. त्याच्यामुळे मोठे डायल्स, मोठं रिस्ट बँड, मोठे जे वॉचेस असतात, स्पोर्ट्सचे वॉचेस किंवा रगिड क्लासिक ओल्ड विंटेज वॉचेस असतात, ते मुलांना खूप देखणे दिसतात. त्याच्यामुळे एकतरी फुल ब्लॅक वॉच तुमच्याकडे असायला पाहिजे, एकतरी सिल्वर वॉच, कारण की खूप साऱ्या कूल टोनच्या कपड्यांवरती पण ते कमाल जातं. आणि एकतरी मी असं सांगेन की गोल्ड वॉच, जे क्लासिक गोल्ड असतं, स्पेशली मी मगाशी सांगितलं तसं की जेव्हा जेव्हा तुम्ही भारतीय पोशाख घालणार आहात, तेव्हा तेव्हा ते गोल्ड वॉच, इतर एखादी गोल्ड चेन वगैरे असेल तर त्याच्यावर खूप छान जातं. जाता जाता एक महत्वाची टिप मला तुम्हाला द्यायची, ती म्हणजे वॉचेसच्या बाबतीतली. समहाऊ मुलींना डिजिटल वॉचेस मुलांनी घातलेले फारसे आवडत नाहीत, हे माहिती आहे तुम्हाला. हे खूप वियर्ड आहे, पण मुली अशा खूप बारीक बारीक गोष्टींकडे खूप लक्ष देतात. त्यामुळे मी हे सांगेन की जे डिजिटल वॉच असतात, किंवा टिपिकली थोडेसे क्लिशे स्मार्ट वॉचेस असतात, ते ना मुलांना इतके छान दिसत नाहीत, कारण त्यांना ना असं खूप असा बॉईश,
खूप कॅज्युअल आणि थोडासा चाइल्डिश लुक तयार होतो. आणि तसे वॉचेस रादर मुलींना किंवा स्त्रियांना जास्त बरे दिसतात असं मला वाटतं. पण मुलांना असे थोडेसे लक्झुरियस, खूप क्लासिक ओल्ड विंटेज जे असे सिम्पल मेटल वॉचेस असतात ते जास्त देखणे दिसतात. पण तुम्हाला डिजिटल वॉच जर असं मिळालं की ज्याचा लुक मात्र स्पोर्टी आहे, किंवा स्मार्ट वॉच असं मिळालं की ज्याचा लुक मात्र लेदरच्या बेल्ट बरोबर तुम्हाला कॉम्बिनेशन करता येत आहे, तर मात्र ते खूप छान दिसतं. नंबर 5, पायताण. येस, देर इज अ रिझन मुलींकडे इतके सगळे सँडल्स, हिल्स आणि फुटवेअर असतात, कारण की मुली ऍक्च्युली पायाकडे बघतात. जशा त्या इतर मुलींच्या पण पायाकडे बघतात तसं मुलांच्या पण पायाकडे बघितलं जातं. आणि मी जसं म्हटलं तसं बिचारा मुलांच्याकडे खूप कमी ऑप्शन्स असतात नटण्याचे. पण मुलींना काय मुलांच्या शूज म्हणजे फुटवेअर कलेक्शन मध्ये बघायला आवडेल हे मी नक्की सांगते. आणि ते म्हणजे अजिबात अतिशय टाईट शूज नाही, जो असा बोटीसारखा टायटॅनिक सारखा दिसतो. अतिशय टाईट शूज, खूप घाण आणि चीप छपरी दिसतो. आणि अतिशय बल्की, मोठाचा मोठा, ते इतके ह्यूज पाय दिसतात आणि इतके बल्क तो वाढतो ना पायाचा. कारण ऑलरेडी पुरुषाच्या पायाचा साईज हा ऑफकोर्स स्त्रियांपेक्षा कम्पॅरेटिव्हली मोठा असतो. इश्यू काय होतो की पूर्ण पेहराव बघायचा असतो. समजा तुम्ही ओव्हरसाईज शर्ट घातलाय किंवा टी शर्ट घातलाय, त्याच्यानंतर खूप 6 पॉकेट वगैरे लूज अशी कोणती तरी पॅन्ट वगैरे घातली आणि त्याच्या खाली पुन्हा एकदा खूप बल्की मोठाले शूज घातले, तर एक ओव्हरऑल असा सगळीकडूनच एक असा बोंगा आणि फुगा इतका वाढतो. सगळंच लूज लूज मोठा दिसतं आणि त्यानं खूप ह्यूज बोल्ड बल्की लुक तयार होतो. त्याचा ओव्हरऑल व्हॉल्यूमच वाढतो. पण खूप टाईट जे मी म्हटलं शायनी टोकदार बोटीसारखे असे स्पेशली वरती आलेले ते इतके टोकदार घाणेरडे दिसतात शूज, ते खूप चीप दिसतात. या दोन्हीच्या मधलं ज्याला ट्रू फिट असं म्हटलं जातं, म्हणजे आपला जो एक्झॅक्ट साईज आहे, तर तुमच्या शूज साईज प्रमाणे स्पेशली पुढे म्हणजे बोटांच्या जवळ पायाच्या सुरुवातीला तिथे त्याचा बोंगा, त्याचा व्हॉल्यूम खूप वाढत नाहीये ना याची काळजी घ्यायची. आणि खूप जास्त टाईट फिट नाहीये ना हे बघायचं. ट्रू फिट म्हणजे तुम्ही कम्फर्टेबल आहात, पण तरी सुद्धा त्याचा शेप इतका असं छान मिळता जुळता आहे आपल्या पायांना, पावलांना, की त्याच्यावरती तुम्ही पॅन्ट आणि टी शर्ट किंवा शर्ट जे काही असेल ते टाईट फिटेड जरी घातलं किंवा ओव्हर साईज मध्ये म्हणजे एक्स्ट्रा जास्त लूज कपडे, तिथे व्हॉल्यूम वाढलाय सगळा, तरी सुद्धा खालचे शूज 100% कॉम्प्लिमेंट करतील. त्याला ट्रू फिट शूज असे म्हटले जातात आणि ते बघायला खूप छान वाटतात. नंबर 6, दागिने. आता तुम्ही म्हणाल मुलं कुठे दागिने घालतात, पण जसं स्त्रियांना स्वतःवरती दागिने घालायला आवडतात, तसेच एखाद दुसरा दागिना जेव्हा पुरुष घालतो तेव्हा त्याला खूप वेगळ्या पद्धतीचा नाजूक सुद्धा एखादा दागिना खूप छान इझिली कॅरी करता येतो आणि तो खूप संवेदनशील आहे आणि ते किती देखणा दिसतोय तो, असं त्याच्याकडे बघितलं जातं. अगदी त्या पद्धतीनं कॉलर बोन्सकडे, म्हणून तर निधड्या छातीचा वगैरे अशी पुरुषांची वर्णनं आहेत. आणि त्या कॉलर बोन्सच्या मधून स्पेशली इफ यू हॅव अ गुड बिल्ट, त्याच्याविषयी बोलूच आपण नंतर, पण ते असे जे वरती आलेले बॅक मसल्स असतात, कॉलर बोन्स असतात आणि त्याच्यावरून जाणारी एकच अप्रतिम मीडियम साईज गोल्ड चेन, इतकं सुंदर दिसतं. मुलांना ज्वेलरी छान दिसते, पण त्याचं प्रमाण खूप जास्त गोल्डमॅन होण्याचं नाही. आणि खूप जास्त नाजूक ज्वेलरी सुद्धा फारशी छान दिसत, कारण उठूनच दिसत नाही त्यांच्या बिल्टमध्ये. आता आज मी ज्या वेगवेगळ्या चेन्स घातलेल्या आहेत, तर त्याची बांधणी म्हणजे त्याची साखळीच खूप नाजूक आहे, तर ती साखळी उठूनच दिसत नाही. पुरुषांच्या कॉलर बोन्सला, नेकमध्ये, त्याच्यानंतर छातीला वगैरे पण केस असतील तर ते एवढी नाजूक चेन दिसतच नाही. आणि खूप जाड जी चेन असते, मी म्हटलं तसं त्यांना तर गुंडगिरीतलंच कोणीतरी आहात तुम्ही, आणि इतकं सोनं की आता ते नाही का म्हणजे बायको बोलातो असं तिकडे ते जायला लागतं. ह्या दोन्हीकडे जाऊ नये म्हणून एक मीडियम साईजची जी चेन असते, अशा पद्धतीची चेन इतकी छान दिसते. त्याच्या खाली एखादं पेंडंट असेल खूप छान, नसेल तरी चालेल, पण एखादी चेन स्पेशली टी शर्ट्स म्हणजे त्याचं कॉम्बिनेशन खूप खूप वेस्टर्न सिम्पल व्हाईट टी शर्ट, सिम्पल ब्लॅक टी शर्टच्या आत जस्ट एक चेन आहे आणि ती अशी चेन पण अशी कोणीतरी असं आईनं दिलेली आहे किंवा असं बायकोनं दिलेली आहे, आणि किंवा काय माझं सासू किंवा आता दिवाळी आहे म्हणून आई म्हणाली घाल आता चेन, तू कधीच घालत नाही असं म्हणून एखादी घातली जाते, एखादी अंगठी घातली जाते आणि ते इतकं सुंदर दिसतं. त्यामुळे ते कधी असे वागतात, कधी असे बाईक चालवताना इकडे तिकडे हलतं किंवा कॉलर जरा असेल ती लांब जाते आणि त्याच्यातून अशी ती एकच चेन दिसते. इट लुक सो मॅनली अँड सेक्सी, आय एम टेलिंग यू. नंबर 7, आधीचे सगळे मुद्दे तुम्ही विसरून गेलात तरी चालेल, इतका महत्वाचा मुद्दा आहे आणि जो तुमच्या कपाटामध्ये, तुमच्या वॉर्डरोबमध्ये, फॅशनच्या तुमच्या या सगळ्या स्टायलिंगच्या प्रक्रियेमध्ये तो तुम्ही इन्व्हॉल्व करायलाच पाहिजे, आणि तो म्हणजे सुगंध. दुर्दैवानं, तुमच्या दुर्दैवानं स्त्रियांचं नाक अतिशय तीक्ष्ण असतं, अतिशय तीक्ष्ण, आणि त्याच्यामुळे नाकाचा आपण हात पाय वगैरे चालवताना कसे वापर करतो तशा स्त्रिया रोजच्या आयुष्यामध्ये, म्हणून आपल्या आयांना, तुम्हाला माहितीये भाजीमध्ये मीठ टाकलंय की नाही हे वासावरून कळतं आयांना. ओके, किंवा रूम मध्ये एंटर झाल्या मुलांना कळणार पण नाही की काय झालं, कशाचा तुला तर सारखाच वास येतो असं म्हणून, पण मुलींना लगेच
ए कुठेतरी काहीतरी खराब झालंय किंवा काहीतरी झालंय किंवा ते शूज बाहेर काढ, बाजूला काढ वगैरे, हे जे असतं कारण इतकं तीक्ष्ण नाक असतं. मुली फ्रेग्रन्स या मेमरी सारख्या पण वापरतात. म्हणजे एखादा परफ्यूम, एखादा गुलाब किंवा एखादा स्पेसिफिक कुठला तरी वास जो असतो ना, त्या काळामध्ये त्या जर कुठल्या आठवणी असतील तर त्याच्याशी त्या जोडल्या जातात. त्याच्यामुळे अजून एक मोठा गैरसमज मला याच्यामध्ये मोठा मुद्दा सांगायचा आहे. मुलांना असं वाटतं की अतिशय स्ट्रॉंग फ्रेग्रन्स कुठला तरी निवडायचा, मोठा स्ट्रॉंग वासाचा, भपका वासाचा आपण जर परफ्यूम किंवा सेंट विकत घेतला तर तो खूप काळ राहील, लॉंग लास्टिंग राहील. तर हे चूक आहे, असं अजिबातच नाहीये. कारण मुलींचं नाक हे खूप तीक्ष्ण असतं. मुलींना खूप लवकर खूप स्ट्रॉंग परफ्यूम किंवा सेंट लावला तर मायग्रेन होतं, पित्त होतं, ऍसिडिटी होते. त्याच्यामुळे खूप काळ दीर्घकाळ टिकावा याच्यासाठी तुम्हाला बॉडी हायजीन मेंटेन करायला पाहिजे आणि त्याच्यावरती खूप छान चांगला लॉंग लास्टिंग परफ्यूम वापरायला पाहिजे, ना की त्यातला सुगंध स्ट्रॉंग निवडायचा आहे. कोणते फ्रेग्रन्सेस स्त्रियांना जास्त आवडतात याचा मी वेगळा व्हिडिओ करू शकते. आणि मुलांच्यासाठीचा हायजीनसाठीचे वेगवेगळे ग्रूमिंगचे टिप्स वगैरे याची मला सिरीज घेऊन यायला खूप आवडेल. मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि याच्याच बरोबर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहता म्हणून महत्त्वाच्या काही टिप्स मला तुमच्यावर शेअर करायच्या आहेत. आता या ज्या 7 गोष्टी आहेत या फॅशन रिलेटेड आहेत, कपड्यांच्या आहेत, ॲक्सेसरी ज्वेलरीच्या बाबतीतल्या आहेत. पण याचबरोबर स्त्रिया कोणत्या गोष्टी पुरुषांमध्ये बघतात हा एक वेगळा अभ्यासाचा विषय आहे. याच्याविषयीचे वेगळे व्हिडिओज मी घेऊन येणारच. पण तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता म्हणून एक महत्त्वाची टिप तुमच्या समोर आज मला मांडायचे. स्त्रिया पुरुषांनी इतक्या व्हिज्युअल नसतात. म्हणजे सततच सगळ्यामधलं दिसणं आणि सौंदर्यच त्या पाहतील असं नाही. मग स्त्रीला पुरुष कसा वागवतोय याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट असतो. त्याचं कारण असं असतं ना की कोण मला जास्त प्रेम करतंय, कोण मला जास्त नोटीस करतंय, माझी दखल घेतंय, मला रिस्पेक्ट करतंय, मला आदरानं वागवतंय, बसवतंय, माझ्याशी खूप छान आदरानं आदरयुक्त ऐकून घेतंय, मला कान देतंय, मला त्या मुलासमोर, पुरुषासमोर सगळं माझं मन ओतता येतंय, शेअरिंग करता येतंय, तो मला खूप छान समजून घेतो. थोडक्यात काय, तुम्ही तिला कसे वागवता, कसे फील करून देता हे स्त्री जास्त बघते पुरुषामध्ये. व्हिज्युअल याचा हे जरा सेकंडरी येतं. ऑफकोर्स खरं सांगू का, कम्युनिकेशनचं सायन्स काय सांगतंय किंवा मुलींना पण काय आवडतं याच्या पलीकडे जाऊन मला असं वाटतं कुणीच कुणाला एक्झॅक्टली कोणते कपडे घालावे आणि काय करायला पाहिजे हे नाही सांगू शकत. त्याच्यामुळे तुम्हाला ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त कम्फर्टेबल, कॉन्फिडंट वाटेल त्याच्यामध्ये तुम्ही सगळ्यात जास्त बेस्ट दिसणार आहात. हे सगळं सायन्स आणि हे काय सांगतं हे जाणून घ्यायला आपल्याला आवडेल. आणि तुम्हाला अशाच वेगवेगळ्या विषयांवरती सुद्धा, कारण बऱ्याचदा गैरसमज असा असतो की स्किन केअर पुरुषांचं वेगळं असतं, स्त्रियांचं वेगळं असतं. हे खरं आहे का? आणि जर असं असेल तर दाढीसाठी काय लावायचं, केसांच्यासाठी काय लावायचं, त्वचेचे वेगवेगळे व्हिडिओज, मुलांसाठीच्या फॅशनच्या टिप्स, असे वेगवेगळे व्हिडिओज घेऊन वेगवेगळ्या विषयांवरचे मला तुमच्या समोर शुक्रवारी भेटायला आवडेल. त्याच्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा की मुलांचे असे व्हिडिओज घेऊन मी येऊ का. थँक्यू. आय लव्ह यू.